दिव्यांग म्हणजेच अपंग, दिव्यांग आणि अपंग या सगळ्या गोष्टींवर मात करून आत्ताची पिढी जी आहे तर ती सगळ्याच विविध क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी मारत आहे आणि त्यांना यश देखील यामध्ये मिळत आहे. अशीच एक व्यक्ती म्हणजे विद्यार्थी महिला आहे ती स्वाती भस्मे असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी पॅरा सिटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये त्यांची नॅशनलला निवड झालेली आहे. 24 तारखेला होणाऱ्या फेब्रुवारी 24ला या स्पर्धा दिल्ली येथे होणार आहेत आणि त्याच्यामध्ये स्वाती भस्मे यांची निवड झालेली आहे. त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला आणि इथंपर्यंत त्या येताना त्यांना काय काय अडचणींना तोंड द्यावं लागलं याची आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया. स्वातीताई नमस्ते. हां, या ठिकाणी आपण ज्या आता पॅरा सिटिंग व्हॉलीबॉलच्या गेम्स खेळताय तर किती वर्षापासून आपण यामध्ये खेळत आहात? सुरुवातीला माझी पूर्ण माहिती सांगते. माझं नाव आहे स्वाती वाळसो भस्मे. मी बिलोडीतून खेळते, सगळे गेम खेळते. त्याच्यामध्ये स्पेशली गेम शाळेचे गोळाफेकमध्ये पण मेडल आहेत मला, शाळेफेकमध्ये पण आहे, स्टेटला, नॅशनलला. आणि इथं 2018पासून आमचा प्रवास चालू आहे. दुसरं म्हणजे आता आपण क्रिकेटमध्ये महाराष्ट्र टीमची कॅप्टन म्हणून काम केलं आहे आणि तीही टीम आपल्या अंडरखाली व्यवस्थित चालू आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आणि आपल्या शाळी फेक किंवा नॅशनल खेळाच्या अनुषंगानं, शिवाय मी समाजकार्य करते त्यानुसार पण आपलं नाव आहे व्यवस्थित. त्यात नवीनच आता 1 वर्ष झालं माझा गॅप पडला होता क्षुल्लक काहीतरी गोष्टीमुळे. आता नव्यानं उमेद चालू झाली, नव्यानं डाव कोणता तरी घ्यायचा म्हणून आपण सिटिंग व्हॉलीबॉलच्या ह्याच्यानुसार आपण करतो. सिटिंग व्हॉलीबॉलमध्ये आता कॅटेगरी वाईज आपण हे केलं म्हणजे आमचं कसं 41, 40 आणि किंवा पाय शॉर्ट असेल किंवा पाय कट झालेला असेल त्यानुसार आपण त्यांचे सिलेक्शन तिथं आमच्या सरांनी केलं. संजय भोसकर आणि त्यांची पूर्ण टीम, पॅरा असोसिएशनची पूर्ण टीम आहे ती नागपूरमध्ये त्यांनी सिलेक्शन आम्हाला 9-11 या दरम्यान आमचं सिलेक्शन झालं. 9 ते 11 या दरम्यान आम्ही तिथं 2 दिवस होतो. 1 दिवस आमचं सिलेक्शन पूर्ण बॉडी वजन वगैरे त्यानुसार त्या वेटनुसार आमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता इथून पुढे आम्ही दिल्लीला खेळायला जाणार. भविष्यात आपण हे जे खेळाडू आहेत आणि बाकीचे जे संघर्ष करणारे देखील खेळाडू आहेत तर त्यांना आपण आपल्या माध्यमातून काय संदेश द्याल? एवढंच म्हणायचं की अजूनपर्यंत एक मॅडम म्हणजे संदेश देण्यापेक्षा एक खंत आहे खूप मोठी सांगायची की दिव्यांग खेळाडूंचे अजूनही क्रीडा अधिकाऱ्याकडून किंवा तिथं नोंद नाही आमची. वैयक्तिकच म्हणजे मी सांगते की आमची खेळाडूंची नोंद आहे. मी आता एवढी खेळते 2018पासून मी तुम्हाला सांगते की मी खेळते, पण अजून क्रीडा अधिकाऱ्यानं आमचा पुरस्कार घेतलेला नाही. हां, छोटे मोठे मला मस्त गल्लीतनं शाळेतून कॉलेजनं आमदार खासदार त्यानुसार त्यांनी माझे सत्कार केले, पण सगळ्यात मोठे शासकीयमध्ये सत्कार एकही माझं झालेलं नाही आहे. एवढे मी आता 2 वर्षापूर्वी 2 ते 3 वर्षापूर्वी आपल्या ह्याच्यातून कौसुबाई शिखर महाराष्ट्राचे एवढे शिखर मी सोडून आले. त्यातून पण त्यांनी म्हणजे अजून काहीच केलेलं नाही. ते पण त्याची नोंद आहे की नाही मला पण माहीत नाही किंवा मला त्यांनी वैयक्तिक ते केलेलं नाही की बाबा त्याची नोंद किंवा माझा सत्कार त्यानुसार सगळीकडे सत्कार झाले कौसुबाई शिखर चढलेल्याचा, पण क्रीडा अधिकाऱ्याकडून खेळाच्या बाबतीत की नाही किंवा शिखर चढले त्या बाबतीत माझा अजून सत्कार झालेला नाही. मग ह्याला जबाबदार कोण आहे असं आपल्याला वाटतं? माझं तर म्हणणं आहे की आता एवढं सर तुम्ही मॅडम किंवा इतर आपल्या इथं सोशल मीडियाच्या लोक आहेत त्या अनुषंगानं व्हॉट्सअपद्वारे किंवा पेपरद्वारे माझं नाव असतं, पण त्या क्रीडा अधिकाऱ्याला किंवा माझं नाव का दिसत नाही हा सगळ्यात माझं. कारण सोशल मीडिया एवढी मोठी आहे की क्षुल्लक गोष्टीवर आपण बोटवरती केलं तर आपल्या एकमेकाची नाव येतात, मग ते माझं नाव का आलेलं नाही तेच मला खंत आहे. मग आपण त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली नाही का आतापर्यंत? नाही ना केली. मग जायला पाहिजे ना, आपणच जायला पाहिजे त्या ठिकाणी. हो सर मॅडम, आता मी किती खेळते तुम्हाला माहिती आहे. आपले पॅरा असोसिएशनची चांगली टीम पिन आहे, जे असोसिएशन आहे ते पिन त्याच्यात पण काय का नाही, त्याच्यामधून पण आमच्या मुलांची नावावरती त्यांना असं म्हणतात की कळतात की जे क्रीडा अधिकारी ते त्यांना कळवतात की बाबा तुमची किती जणांची टीम आहे किंवा तुमचे खेळाडू कोण आहेत, मग तिथून आम्हाला निरोपच येत नाही ना. मग ते तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे तुमची जी संघटना असेल दिव्यांगांची खेळाच्या बाबतीत किंवा क्रीडा संघटनाची काही असेल तर त्यांच्याशी तुमचा काही संपर्क नाही का? आहे, संपर्क आहे किंवा वेळोवेळी मी पण स्वतः आमच्या नगरपंचायत किंवा ह्याच्यात मी स्वतःही त्यांची गाडी घेते
पण त्यानुसार ते मग आता नगरपंचायतवाले म्हणतात आम्हाला वळवता येत नाही निधी, पण तो निधी आता सगळ्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना भेटतो. नगरपंचायतीमधला खेळाडूंचा निधी 5% हा सगळ्यांना भेटतो. फक्त मीच वंचित आहे. मी वारंवार त्यांना विचारते, मी फॉलोअप घेते. आत्ता पण माझं सिटिंग व्हॉलीबॉलमध्ये सिलेक्शन झाल्यावर मी होऊन स्वतः सांगितलं की माझं सिलेक्शन झालं, आता तर आपण काय करू शकतो का. या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून एवढ्या मेडल्स मिळालेले आहेत. तिथं उच्च स्तरावर त्यांचा खेळ देखील आहेत आणि विविध खेळामध्ये त्यांनी स्वाती भस्मे यांनी प्रावीण्य मिळवलं आहे. परंतु त्यांना एक अशी खंत आहे की शासन याची अजिबात दखल घेत नाही. काही लोकांना निधी मिळतो आणि काही जण या निधीपासून वंचित आहेत. तर सरसकट सगळ्यांना एक समान निधी द्यावा आणि खेळासाठी प्रोत्साहन द्यावं हीच यांची या शासनाकडून अपेक्षा आहे आणि यासाठी आपली न्यूज टीम नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.